सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. कालच्या भागामध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या भावनिक गुंतवणुकीबाबत अवघड प्रश्न या विषयावरती बोलत होतो. पहिला प्रश्न आपण बघितला. आज आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे, आपलं प्राधान्य एका संस्थेची उभारणी करणं या गोष्टीला असायला हवं का कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक म्हणजे एम्प्लॉई एंगेजमेंट वाढवणं याला? आपल्या आतापर्यंतच्या चर्चेतून हा प्रश्न नैसर्गिकतः समोर आलेला आहे. आपण एका संस्थेची उभारणी करणं या गोष्टीला महत्त्व द्यावं की कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक वाढवणं याला? संस्थेची उभारणी करणं म्हणजे काय, याचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर फिलिप सेल्झनिक याच्या एका संकल्पनेवरून करता येईल. एखादी कंपनी विशेष करून समाजासाठी काहीतरी मौल्यवान असं करत असेल तर तिला संस्था असं चपकलपणे म्हणता येईल. कंपनी आणि संस्था यांच्यातला फरक सांगणारं हे एक साधंसुधं समीकरण आहे. कंपनी अधिक मूल्य बरोबर संस्था. उद्योजक सहसा व्यक्तिगत मूल्य किंवा धारणा यांच्या पायावर कंपन्या सुरू करतात. मूल्य हा शब्द ते वापरत नसतील, पण त्यांनी तेच केलेलं असतं. लघुउद्योजक अनेकदा कर्मचाऱ्यांच्या भलाईचे निर्णय घेण्याचे धैर्य दाखवतात आणि एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यसंस्कृती उभी करतात. त्यामुळे त्यांच्या उद्योगाला एक व्यक्तिमत्व प्राप्त होतं. उदाहरणार्थ, HDFC लिमिटेड ही 1977 साली गृहकर्जासाठी सुरू झाली. या क्षेत्रात खूप भ्रष्टाचारी व्यवस्था असल्यानं काम करणं सोपं नव्हतं. 2011मध्ये HDFC नीतिमत्तेनं वागणाऱ्या जगातल्या 110 कंपन्यांपैकी एक ठरली होती. त्या यादीतली ही एकमेव भारतीय कंपनी होती. उद्योजक स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मूल्यव्यवस्था कंपनीत रुजवतो तेव्हाच हे घडतं. मोठ्या उद्योगधंद्यांपैकी टाटा ग्रुपचं ध्येय धोरण सांगणारं वाक्य मला आवडतं. आम्ही ज्या लोकसमूहांना सेवा पुरवतो त्यांच्या आयुष्याचा दर्जा उंचावायला आम्ही कटिबद्ध आहोत. धावपटूचा व्यायाम, संस्था बांधणी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग यांचं एक रूपक. धावपटूचा व्यायाम हे रूपक वापरून संस्था बांधणीच्या व्यापक हेतूंमध्ये कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक कशी गरजेची आहे हे समजावून सांगता येईल. धावपटूचा व्यायाम आणि संस्था बांधणी या एकसमान बाबी आहेत. धावपटू मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी किंवा वजनं उचलण्यासाठी शरीर कमावतो आणि त्यासाठी कोणते व्यायाम करायचे हा निर्णय घेतो. यात एक हेतू आहे, ध्येय धोरणाकडे वाटचाल. मात्र तो धावपटू त्याच्या उद्दिष्टांसाठी लागणारे विशिष्ट स्नायूही बळकट करतो. मी टाटा ग्रुपचं ध्येय धोरण नमूद केलेलं आहेच. 1956मध्ये म्हणजे सुमारे 60 वर्षांपूर्वी टाटा स्टीलनं पुढाकार घेऊन संघटनेशी नातं जोडण्यासाठी हे ध्येय धोरण काळजीपूर्वक तयार केलं होतं. उद्योगधंद्यात लोकशाही तत्वांचा वापर करणं या ध्येयाची, तसे विशिष्ट शब्द वाक्यात न वापरताही त्यात पायाभरणी केली आहे. JRD टाटा यांनी या पथदर्शी करारावर सही केली होती. टाटा तेव्हा वेतनवाढीसारख्या घासून गुळगुळीत झालेल्या मार्गानं जाऊ शकले असते, पण त्यांनी कर्मचाऱ्यांशी चांगले नातेसंबंध जोडण्याच्या, विशेषतः तेव्हा कोणीच त्याचा विचारसुद्धा केला नव्हता, असा मार्ग निवडला. अशा प्रकारचा करारनामा मी भारतात कधीच पाहिला नव्हता. आजतागायत तसा करारनामा नसावाही. नाविन्यपूर्ण पद्धतीत जाऊन संस्थात्मक बांधणी करण्याचा तो नक्कीच आदर्श प्रयत्न होता. मात्र टाटा हा एक अपवाद आहे. अनेक कंपन्या आपला चिक्कार पैसा, वेळ आणि ऊर्जा
कर्मचाऱ्यांच्या भावनिक गुंतवणुकीसाठी घालवतात, पण मूल्य व्यवस्थेवर कंपनी चालवण्याकडे दुर्लक्ष करतात. बाजारपेठेत आपलं नाव पटकन व्हावं यासाठी देखील ते त्याच वेळी प्रयत्न करतात हे लक्षात घ्यायला हवं. अशा वेळी निर्णय घेताना नैतिकतेचा विचार त्यांच्या डोक्यात नसतो. आपली कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक असावी याबाबतच्या प्रयत्नशीलतेचे याचे हे कितीही ढोल बडवत असले तरी त्यांची कंपनी एक चांगली संस्था कधीच बनत नाही. चांगली संस्था बनण्याकडचं मार्गक्रमण योजनाबद्धच असतं असं नाही. अनेकदा ते अवचित घडतं. ते बहुतेक उद्योजकाच्या एका व्यावसायिक असण्यापासून उमदा नेता बनण्याचं ध्येय आणि उद्दिष्ट समोर ठेवून केलेल्या विकासाच्या वाटचालीशी जुळलेलं असतं. अर्थात एक निष्कर्ष नक्कीच निघतो, तो म्हणजे हे नेत्याचं कर्तव्यच असतं. किंगफिशरचं उदाहरण बघूया. विजय माल्या किंग ऑफ गुड टाइम्सनं किंगफिशर एअरलाईन्स सुरू केली. नंतर काय घडलं ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, त्यामुळे ते इथे परत विस्तारानं लिहित नाही. त्याची वेबसाईट किंगफिशर वर्ल्ड यावर ध्येय आणि उद्दिष्ट यांच्याबद्दल काहीच दिसत नव्हतं. त्यांच्या मूळ कंपनीकडे नजर टाकली तर ते काय असू शकलं असतं हेही लक्षात येतं. मानवी संपत्तीचं मूल्य ओळखून आम्ही जे काही करू तिथे लोकांच्या निवडीचे बादशाह ठरू असं त्या कंपनीचं ध्येय होतं. हे माल्या यांचं वाक्य टाटांच्या घोषवाक्याशी आणि त्यांच्या सार्वजनिक वागण्याची किती विसंगत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तात्पर्य काय? तर नेत्यांनी संस्था बांधणी करायला हवी आणि कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक कशी राहील तेही पाहायला हवं. कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक असण्याचा मूळ हेतू हा नेत्याला चांगली संस्था उभी करायला मदत हाच असावा. इथे मला तुम्हाला धावपटूच्या व्यायामाच्या प्रतीकाची आठवण करून द्यायची आहे. कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक वाढवण्याची गरज काय आहे या प्रश्नाचं उत्तर मॅनेजरांच्या दृष्टिकोनातून उत्पादकता वाढते आणि परतावा वाढतो असं असतं. वेगळ्या शब्दांमध्ये म्हणजे कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक वाढवण्याचा संबंध कंपनी समृद्ध करणं याच्याशी जोडला जातो. समृद्ध कंपनी ही लोकांना मौल्यवान वाटेल असं नेहमी घडत नाही, ही यातली समस्या आहे. टाटा स्टीलनं 75,000 कर्मचारी काढून टाकले तरीही त्यांची प्रतिमा डागाळली नाही आणि रिलायन्सनं 1,00,000 कर्मचाऱ्यांची भरती केल्यानं त्यांची प्रतिमा उंचावली नाही हे तुम्हाला आठवत असेल. समाज हा चांगल्या संस्थांचं मोल जाणतो, हावरट कंपन्यांचं नव्हे. मूल्य महत्त्वाची असतात आणि संस्थेचा पाया कर्मचाऱ्यांच्या भावनिक गुंतवणुकीमुळे भक्कम होतो. कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करताना काही नेत्यांचं लक्ष या मूळ हेतूवरून हटतं. पुढचा प्रश्न. संस्थेच्या उभारणीला पर्याय म्हणून कंपनीतलं नेतृत्व कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक हा प्रकार वापरतं का? बहुतेक प्रत्येक कंपनी ध्येय धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेतून जाते आणि आपल्या वेबसाईटवर ते ध्येय धोरण जाहीरपणे लिहून ती कंपनी जगासमोर अभिमानानं मांडते. ध्येय धोरण तसंच राहतं. त्याचं कृतीत रूपांतर करताना काही कठोर निर्णय घेऊन ते अंमलात आणावे लागतात. यात नेतृत्वाचा कस लागतो. कंपनी ही कामाचं उत्तम ठिकाण बनेल यावर लक्ष केंद्रित करून संस्था उभारणी या गोष्टीला बगल दिली जाते. यातून पुढचा प्रश्न घेतो. कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक करणं याची जबाबदारी कोणाची असते? कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक असणं आणि संस्थेची उभारणी ही एकाच रथाची 2 चाकं आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. सखोल विश्लेषण करता निष्कर्ष असा निघतो की याची जबाबदारी नेत्याकडे असते. मुळात कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक याबद्दल अनेक चर्चा, संस्थेची उभारणीबद्दल मात्र अत्यल्प प्रमाणात काम.
असं का? याचं उत्तर साहजिक आहे. ते म्हणजे संस्थेची उभारणी ही नेतृत्वाची कसोटी आहे आणि काही नेत्यांना आपलं मूल्यमापन झालेलं आवडत नाही. नेत्यांचं यश बऱ्याचदा आर्थिक आकड्यांवर झोकलं जातं. त्याच्या यशाचं मोजमाप कधीच संस्थेची उभारणी करण्यासाठी केलेले प्रयत्न यात मोजलं जात नाही. आपली नजर संस्थेच्या उभारणीवरून काढून कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक याकडे लक्ष केंद्रित करणं हे सोयीचं प्रकरण त्याला मानवतं. HR च्या लोकांना हा पुढाकार HR विभागानं घेतला आहे असं वाटायला लागतं. हे कितीही विचित्र वाटलं तरी दाहक वास्तव आहे. पुढचा प्रश्न, कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक सहभाग वाढावा यासाठी कंपन्या खरोखर सक्षम आहेत का? हा प्रश्न उपहासात्मक किंवा चिथावणीखोर वाटू शकतो. यातला अलंकारिक भाषा हा प्रकार सोडला तरी कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी कंपन्या खरोखर सक्षम आहेत का हा प्रश्न मला कायम विचार करायला लावतो. जरा समजावून सांगतो. आपण नेहमी टोकाचा विचार करतो. प्रकाश आणि सावली हातात हात घालून जातात. पूर्ण चित्र दिसण्यासाठी दोन्ही गोष्टी दिसायची गरज असते. आपल्या गुंतवणुकीबाबत लोकांना ज्या गोष्टींचा पश्चात्ताप होतो तिकडे मी एक नजर टाकली. लोक मृत्यूशय्येवर असताना त्यांना ज्या 5 गोष्टींचा सहसा पश्चात्ताप होतो त्या म्हणजे इतरांच्या अपेक्षांनुसार जगण्यापेक्षा मी स्वतःशी प्रामाणिक राहून मला हवं असलेलं आयुष्य जगायचं धैर्य दाखवायला हवं होतं. मी इतके कष्ट करत बसायला नको होतं. माझ्या भावना व्यक्त करायचं धैर्य माझ्याकडे असायला हवं होतं. मी मित्रांच्या संपर्कात राहायला हवं होतं. मी स्वतःला जास्त आनंदानं जगण्याची मुभा द्यायला हवी होती. यातून काय दिसतं? याचा अर्थ लोकांना नातेसंबंध प्रस्थापित करणं मोलाचं वाटतं. लोकांना आपल्या आवडीचं काम करायला आवडतं आणि लोकांना आपल्या मागे वारसा सोडून जावा असं वाटतं. काम करणं ही सामाजिक कृती असल्यामुळे संवादाची देवाणघेवाण या बाबीला खूप महत्त्व आहे आणि ज्या बाबी मौल्यवान वाटतात पण केल्या जात नाही त्यांच्यातला तो समान धागा आहे. संवादाची देवाणघेवाण महत्त्वाची आहे हे आपण सर्वजण जाणतोच आणि त्या कौशल्यातला सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे छाप उमटवणारी सखोल संभाषण. संभाषण गहिरं कसं करावं हा प्रश्न Quora.com या साईटवर नुकताच विचारला गेला होता आणि त्यातलं एक उत्तर खूप मर्मस्पर्शी होतं. 2 माणसं जसजशी आपली वैयक्तिक माहिती एकमेकांना सांगत जातात तसं कालानुरूप एक बंध जोडला जातो. साधारणपणे या बंधाची प्रगती अशी होत जाते. गुळगुळीत झालेली विधानं, तथ्य, मतं आणि भावना. यातली समस्या म्हणजे उद्योग जगात संवादांची देवाणघेवाण ही मतं व्यक्त करण्यापलीकडे क्वचितच जाते. माझाही अनुभव हेच सांगतो की आपण घाईनं मतं मांडून मोकळे होतो आणि भावनांची देवाणघेवाण अजिबातच करत नाही. जणू काही त्यांना काही महत्त्वच नसतं. त्या महत्त्वाच्या आहेत कारण सहभाग हा भावनांवर आधारलेला असतो. याचा अर्थ इतकाच आहे तो म्हणजे आपण सहसंवेदना अंगी बाणवून ऐकायला शिकलं पाहिजे. संवादांची देवाणघेवाण याचा रूढार्थ केवळ चांगली भाषा बोलता येणं असं नाही. ज्या उद्योग जगात उद्दिष्ट आणि काय साध्य केलं अशा आकड्यात मोजता येणाऱ्या दृश्य गोष्टींबद्दलच जास्त संभाषणं होतात तिथे लोकांच्या भावना ही गोष्ट केंद्रस्थानी कधीच नसते. यामुळे कर्मचाऱ्यांची भावनिक गुंतवणूक वाढावी यासाठी कंपन्या खरोखर सक्षम आहेत का? या मी मांडलेल्या प्रश्नाकडेच आपण परत येत आहोत. कंपनीतली संवेदनशील बाजू अशी दुर्लक्षित राहते आणि गहिरं संभाषण किंवा सहसंवेदना दाखवून ऐकणं अशा महत्त्वाच्या गोष्टी कधीच कृतीत येत नाही. एकूण कंपनीची अशा बाबतीतली सक्षमता संशयास्पद ठरते.
भावनिक गुंतवणूक म्हणजे काय याची काही प्रतीकं पाहू, जी कंपन्यांची या बाबतीत नसलेली तयारी उघड करते. पण मंडळी, ही जी प्रतीकं आहेत ना, ती आपण आता उद्याच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि उद्याच्या भागात ही जी त्यांची भावनिक गुंतवणूक म्हणजे काय याची जी प्रतीकं विवेक जी सांगणार आहेत ती आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय मंडळी.